भारतीय कंपन्यांसमोर सध्या सर्वात मोठं चॅलेंज काय आहे? ग्लोबल मॅपवरती जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात भारतीय कंपन्यांना चांगलं मार्केट आहे, जसं की मॅन्युफॅक्चरिंग असेल, डिफेन्स असेल, फार्मास्युटिकल, ॲग्रिकल्चर, IT कंपन्या ऑलरेडी ग्लोबल मॅपवरती काम करत आहेत. तर भारतीय कंपन्या ह्या विश्वासू कंपन्या म्हणून जगाच्या पाठीवर मोजल्या जातात, गणल्या जातात. तर इंडियन कंपनीजसाठी हे ट्रान्सफॉर्मेशनचं एक टाईम आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आपल्याकडे जनरेट होते की आम्हाला XYZ सेगमेंटमध्ये XYZ प्रॉडक्ट हवं आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती स्किल इंडिया पण फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतं, स्टार्टअप इंडिया सपोर्ट करत आहे. पण वेअर वी आर स्ट्रगलिंग विथ द एम्प्लॉई इंटिग्रिटी. इट्स अ बिग पेन पॉईंट फॉर ऑल मॅन्युफॅक्चरिंग ऑल सर्व्हिस बेस्ड कंपनीज. जसा स्किल इंडिया प्रोग्राम हातात घेतला, असंच भारत सरकारने जर एम्प्लॉई इंटिग्रिटी हा प्रोग्राम जर हातात घेतला तर नक्कीच त्याचा भविष्य काळात मोठा फायदा होईल आणि भारतीय कंपन्यांना आणखी जास्त चांगले दिवस येण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे असं मला वाटतं.